कॅटच म्हणतात ना. तर फुलपाखरू काढलेला आहे आणि मसाला पण छान खरपूस भाजला गेलेला आहे. हा नळ तिकडं जातोय आणि तू ना इथं डस्ट पडलेली आहे. ताई खूप मॉडर्न झालेले आहे ना. कांदा नसण्याच्या भाज्या सुद्धा किती छान चवदार होतं. कसं बनलंय पंचपक्वान्नाचं भोजन. थोडीशी कसुरी मेथी घालायची. हरे कृष्ण मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. सकाळचे 8 वाजले आहेत आता आणि माझं तुळशी पूजन झालेलं आहे. आणि आज माझा मनात सकाळी 6 वाजता रत्नागिरीला गेलेला आहे गणपतीपुळ्याला. तर मी उठलेली लवकर, व्यायाम वगैरे केलेला आहे आणि आत्ता मी स्वयंपाक करत आहे. गॅसवरती एका साईडला गवती चहा उकळायला ठेवलेला आहे आणि एका साईडला दूध उकळायला ठेवलेलं आहे. त्या दुधापासून मला पनीर बनवायचं आहे. दूध पण उकळायला सुरुवात झालेली आहे आणि ह्या कपामध्ये मी अर्धा लिंबूचा रस घेतलेला आहे आणि अर्ध पाणी घेतलेलं आहे. आमच्या शेजारच्या ताईने लिंबू दिलेले 4-5, तर म्हणलं बनवावं पनीर सकाळी. तर आता हा लिंबाचा रस थोडा थोडा घालायचा दुधामध्ये, म्हणजे पनीर छान बनतं. आणि अधूनमधून हलवायचं पण दूध असं मिक्स करायचं छान. हे बघा, बापरे बाप, आज लगेचच पनीर बनलेलं आहे. तरी पण आता हा एवढा लिंबाचा रस काय करायचं. दूध जर ताजा असेल ना लगेच फुटत नाही. दूध शिळे असेल ना, आता काल आलं होतं दूध, मग आज लगेच फुटलं बघा. हे आणि गाईचं दूध लगेच फुटतं, तसं म्हशीचं दूध लवकर फुटत नाहीये. पनीर बनलेला आहे. आता गॅस बंद करते आणि आज मी ह्या 3 भाज्या बनवणार आहे. एक फ्लावरची भाजी, चवळीची भाजी आणि मिरचूची भाजी. आणि ह्या भाज्या मी बिगर कांदा आणि लसूणच्या बनवणार आहे. भाज्यामध्ये मी फक्त खोबरं, अद्रक आणि टोमॅटो वापरणार आहे आणि आपला घरचा मसाला. आता अगोदर मी मिरचू बनवणार आहे. तर ही मोठी मिरची आहे आणि हिला अशी मधून कापलेली आहे आणि याच्यातल्या बिया पण काढून टाकलेल्या आहेत. मिरचूमध्ये घालण्यासाठी मी इथं खोबरं घेतलेलं आहे, थोडंसं हलकंसं भाजलेलं आहे आणि शेंगदाणे सुद्धा भाजलेले आहेत आणि तीळ सुद्धा भाजलेले आहेत. आता हे सगळं वाटून घ्यायचं आहे, रफ वाटून घ्यायचं आहे, अबडधोबड वाटून घ्यायचं आहे, बारीक नाही वाटायचं. जाडसर वाटलेल्या मसाल्यामध्ये मी हळद मीठ घातलेली आहे. आता बाइंडिंगसाठी थोडंसं तेल घालायचं. या मसाल्यामध्ये मी लसूण नाही घातला. लसूण जर घातला ना तर खूप छान मिरचीची भाजी बनते. पण आज द्वादशी आहे आणि आम्हाला उपवास सोडायचा आहे, त्याच्यामुळे मी कांदा लसूण नाही वापरत आहे कशामध्येच. मिक्स करून घ्यायचं आहे. एक ताई कमेंट करतात की तुमच्या रेसिपी शेअर करत जा. म्हणलं ठीक आहे, अधूनमधून मी माझ्या रेसिपी शेअर करत जाईन. तर ही मिरचूची भाजी मी तुमच्याबरोबर आज शेअर करत आहे. याच्यामध्ये असा मसाला भरायचा थोडासा. याच्यामध्ये कोथिंबीर वगैरे नाही आता सध्या, किंवा बेसन पण नाहीये. बेसन पण घातलं तरी चालतं, पण बेसन नाहीये. तर अशी कमी मसाल्याची पण छान होते मिरचूची भाजी. गॅसवरती मी लोखंडी कढई ठेवलेली आहे आणि ह्या कढईमध्ये मी 1.5 पळी तेल घातलेलं आहे आणि आता तेलामध्ये जिरं घालायचं. तर थोडासा हिंग घालायचा. त्याच्यानंतर हे बघा मसाल्याने भरलेल्या मिरच्या. ह्या जरा खूपच मोठ्या मिरच्या आणलेल्या आहेत मी काल. चला आता लगेच झाकायचं आहे याच्यावरती. कढईमधल्या मिरचूंचा आवाज बघा कसा येत आहे, तडतडण्याचा आवाज येत आहे. आणि माझा हर्बल टी पण तयार झालेला आहे. आता सोडून घेते. आज खूप दिवसातून हर्बल टी पीत आहे. आज आठवण झाली, म्हणलं सकाळी प्यावं. आणि ह्या हर्बल टीमध्ये मी गवती चहाची पानं आणि लिंबूची पानं घातलेली आहेत. मिरच्या खूप आवाज काढतायत कढईमध्ये, जोरच आवाज काढतायत. त्याला बघावं लागलं आता. रुको मैं देखती हूं आपको. फोंडेजी काय करताय सर? शुद्धीकरण करताय स्वतःचं. करा. फोंडेजी देवपूजा करत आहेत. पण आता मी मिरच्याला बघते अगोदर. खूप शोर मचा रहे ये. हा बघा, वास खूप छान येत आहे मिरचींचा. 2च मिनिटामध्ये लगेच आवाज करायला लागलाय. कढई लहान आणि मिरच्या मोठ्या झालेल्या आहेत. क्या ही कर सकते अभी. मिरचूला पाहूया. मिरचू जवळजवळ एक 5 ते 7 मिनिटात शिजतं. तेवढ्यात मी इथं पीठ पण मळलेलं आहे. आता मिरचूला बघूया. वास तर खूप छान येत आहे. बाई वा 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 वा. बघा किती छान खरपूस तळला गेलेला आहे मिरचू. बघा, आणि मसाला पण छान खरपूस भाजला गेलेला आहे, तळला गेलेला आहे. चला आता हे मिरचू काढून ठेवते भांड्यामध्ये आणि याच्यामध्ये चवळीची भाजी बनवते. अरे बाबा, आजा जल्दी जल्दी जल्दी. हे बघा छान खरपूस तळला गेलेला आहे मिरचू. स्वतःच पडायला लागले कढई. हे का, याच्यामध्ये लसूण जर घातला असता ना तर खूप छान टेस्ट आली असती. असं सुद्धा चांगलंच झालेलं असणार आहे. तर खाल्ल्यानंतर कळेल आपल्याला.
लगेचच चवळीची भाजी बनवून घेते आता मी फ्लावरच्या भाजीसाठीचा मसाला तयार करत आहे आणि याच्यामध्ये अगोदर मी खोबरं वाटलेलं आहे, कारण खोबरं लवकर वाटत नाही त्याच्यामुळे खोबरं वाटलेलं आहे. त्याच्यानंतर अद्रक आणि आता टोमॅटो घालून चांगलं बारीक वाटायचं. चला, फ्लावरच्या भाजीचा मसाला तयार झालेला आहे, छान बारीक वाटलेला आहे. चवळीच्या भाजीची कढई मी इकडच्या स्टोववरती ठेवलेली आहे आणि आता इकडच्या स्टोववरती फ्लावरची भाजी फोडणीला घालते. कढईमध्ये थोडंसंच तेल घातलेलं आहे अगोदर मी, नंतर थोड्या वेळाने घालते अजून. आणि आता या तेलामध्ये थोडीशी मोहरी घालायची, त्याच्यानंतर जिरं, मग बारीक वाटलेला मसाला घालायचा. मसाल्यामध्ये आणखी एक पळे तेल घालते, मग अशी खूप थोडंसंच घातलेलं ना फोडणीपुरतं. मिक्स मिक्स मिक्स. तर मसाला पण छान परतून घ्यायचा आहे तेलामध्ये. फ्लावरचा मसाला थोडासा परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी घालत आहे हळद, मीठ आणि सोलापुरी मसाला, जो की आईने दिलेला आहे. पुन्हा एकदा छान मिक्स करून घ्यायचा आहे मसाला. मी फ्लावरची भाजी 2-3 प्रकारे बनवत असते. ही थोडी मसालेदार बनवत आहे भाजी. आणि फ्लावर घातल्यानंतर थोड्या वेळाने अर्धा फ्लावर शिजला की बारीक शेंगदाणे वाटून घालायची, छान चव येते आणि तरी पण येते फ्लावरच्या भाजीच्या वरती. फ्लावरच्या भाजीचा मसाला चांगला भाजलेला आहे. आता याच्यामध्ये फ्लावर घालायचं. पुन्हा फ्लावर आणि मसाला चांगला मिक्स करून घ्यायचा आहे. चला, आता 2 मिनिटासाठी झाकण ठेवते. फ्लावर वाफेल 2 मिनिटात आणि त्याच्यानंतर पाणी ओतायचं. 2 मिनिटे फ्लावर वाफलेला आहे. आता याच्यामध्ये अर्धा ग्लास पाणी घालायचं आहे. पडू नको बास. चला, फ्लावर शिजण्यासाठी आता पाणी घालते. थोडीशी सरबरीत भाजी बनवते, जास्त पातळ पण नाही घट्ट पण नाही. आता ही कढई इकडच्या स्टोववरती उचलून ठेवते आणि ह्या स्टोववरती चपात्या बनवून घेते. आता फ्लावरच्या भाजीमध्ये बारीक वाटलेलं शेंगदाण्याचं कूट घालते. आता थोडीशी कसुरी मेथी घालायची. हे बघा, आत्ताच फ्लावरचं टेक्स्चर किती छान दिसत आहे, खूप सुंदर. आता थोड्या वेळ झाकते फ्लावर शिजेपर्यंत. आणि बाहेर बघा पाऊस किती जोर जोराचा येत आहे. सकाळी तर ऊन पडलेलं आणि आता जोर जोराचा पाऊस येत आहे. मी सकाळी टेरेसवरती गेले होते ऊन घ्यायला आणि आत्ता जोर जोराचा पाऊस. क्या ही बोले इस मौसम का. कोंडेजी, नैवेद्य घ्या, देवाला नैवेद्य दाखवा. कोंडेजी, हे घ्या, गरमागरम भोजन. कोंडेजी, कसं बनलंय पंचपक्वान्नाचं भोजन? खूप छान झाले. मिरचू एक नंबर. हे चांगलं झाले. फ्लावर, ओ भाई बघा, फोंडेजीने नाक मुरडलेलं आहे. फोंडेजीनं चांगलं कॉम्प्लिमेंट दिलेलं आहे. फ्लावरची भाजी त्यांना आवडली. मी नाक मोडत नाही. नाक मोडत नाही. पहिले अगोदर निगेटिव्ह कमेंट्स करत असतात, नंतर बोलतात असं चांगलं आहे. अगोदर म्हणतात की भाजीमध्ये काय कमी आहे ते सांगतात आणि नंतर चांगलं सांगतात. ऐसी आदत है फोंडन जी की. खा लो आराम से. और ले लो ना चपाती. फोंडेजींचं जेवण झालेलं आहे. आता मी आणि दादू जेवण करायला बसलेलो आहोत. दादू, आजा पुत्र. मिरचू, स्वादिष्ट फ्लावरची भाजी. तुम्ही टेक्स्चर पाहू शकता, किती सुंदर छान टेक्स्चर आलेलं आहे फ्लावरच्या भाजीला. बिना कांदा लसणाच्या पण भाज्या किती छान होतात चवीला आणि दिसायला सुद्धा. आजकाल दिसणं पण खूप महत्वाचं आहे. एक मिरची गेलेली चुकून फ्लावरच्या भाजीमध्ये. अणम ब्रह्मा रसम विष्णू भोक्ता देवो जनार्दनम एवं देहात्वा तथा ज्ञात्वा अन्न दोषो न लिप्यते. जय श्री कृष्ण. चल, मी अगोदर मिरचू ट्राय करते. तू? नाव वाटणारी भाजी. चवळे खाल्ले. खूप छान झालंय मिरचू. आता फ्लावरची भाजी ट्राय करून सांगते तुम्हाला. खूप छान टेस्ट झालेली फ्लावरची भाजी सुद्धा. बघा, बिना कांदा नसण्याच्या भाज्या सुद्धा किती छान चवदार होतं. मी आज म्हणजे एकादशी म्हणा, काय सणवार असेल ना त्या दिवशी मी कांदा लसूण अजिबात नाही वापरत स्वयंपाकामध्ये. छान झालेलं सगळं. फ्लावर
स्वादिष्ट क्या चल रहा है? साफसफाई करावी लागते ना बाळा, महिन्यातून एकदा तरी करायला पाहिजे वरची साफसफाई. ही फोडणी देतो ना आपण, त्याच्यामुळे इथं खूप चिकट डस्ट साठते. ती साफसफाई करावी लागते मला महिन्यातून एकदा. आता तीच करते. जेवण झाल्यानंतर भांडी तर घासलेली आहेत खूप सारी. आता वरून किचन साफ करून घेते. करो करो, आराम से करो, संभाल के. तू ना इथं डस्ट पडलेली आहे, ही सगळी तू झाडू मार. आताच झाडू मारलेले मी. अरे मी आता पंखा झटकला ना, त्याची डस्ट पडलेली आहे. तू तेवढी झाडू मार, म्हणजे मला तुझी खूप मदत होईल. धन्यवाद. सगळा किचन ओटा माझा आता स्वच्छ करून झालेला आहे. आणि इथं पनीर सुद्धा एका कापडामध्ये बांधून ठेवलेलं आहे. आता 1 ते 1.5 तासामध्ये छान ताजं पनीर तयार होईल. आता माझी मैत्रीण आलेली आहे, खूप दिवसातून आलेली आहे. कसे तुम्ही? ठीक आहे. तुम्ही? आम्ही पण ठीक आहे. कशी तब्येत तुमची? तब्येत बघा, मी कशी दिसते तुम्हाला? आहे असंच आहे तुम्ही. मी आहे अशीच आहे. तुम्ही ना सुधरतच नाहीये, तब्येतच सुधरत नाही. असंच चांगलं आहे हो. पाणी देते तुम्हाला. अहो ही पिंप गळती आमची, हे बघा. मगाशीच मी इकडचं साफ केलेलं पाणी अजून साठलं. या पिंपेला काय झालं काय माहित, नळ गळतोय आणि हा नळ गळत तिकडं जातोय आणि तिकडून ठिपकतं पाणी. ते भेटतं ना ते हे घे. लावायचं लांबी वगैरे. लावली ना लांबी तरी पण गळते. आता बदलावं लागेल ही पिंप असं वाटतंय मला. आधी गळते का पुढाला? हा नळाच्या इथे गळते. मग काय करा, एक काम करा, मोडायला नाही आणि दुसरे आणा आता काय. हा दुसरं तर हंडाच आणते. असं नळवाली नको आणायला काय पिंप वगैरे. हंडा आणायचा वगैरे ठेवायचं त्याच्यावरती. चालते ना तसं. आणि पिंपेचं काय सारखं गळतंय नळ. आणि हे इथं ठिपकतो तर ठिपकतो नळ, पण इथं पण लिकेज झालेलं आहे आणि इकडून गळतं ते. आता ते दुरुस्त होणार नाही, ते मोडायचं. नाही आता मोडायचंच आहे त्याला. चहा घेणार का कॉफी घेणार सांगा? काहीच करू नका बाई, मला तर असं वाटतं. असं कसं काय? चहा करा जरा. काळा चहा? कोरा चहा? थोडंसं करायला. दुधाचं नको, कॉफी? बरं करा. हा कॉफी पिऊ आपण. कॉफी तयार आहे. चला तिकडे बसायचं हॉलमध्ये बसून एन्जॉय करू कॉफी. ओके ओके ठीक आहे. ताई त्यांच्या अॅनिव्हर्सरीला इथून पुणे ते कोल्हापूर टू व्हीलर गेलेल्या. पती आणि ते आणि बाळूमाचं दर्शन केलं, त्याच्यानंतर ज्योतिबाचं दर्शन केलेलं आहे. खूप छान वाटलं आम्हाला. आणि आम्हाला आवड आहे आम्हाला ना बाईकवर फिरायची. आणि दोघंही बाईकवर. कोकणात पण आम्ही बाईकवरच जातो. कोकण तर ठीक आहे, कोल्हापूरला आहे जरा. गोड झाले. गोड तुम्हाला म्हटलं होतं गोड नको. मी गोड आहे ना, गोड येत नाही. ते काय होतं मग पेल्यासारखं वाटत नाही, असं म्हणजे खूपच गोड असेल तर. अहो मी पण वाटत लय गोड करते, लय गोड करते चहा कॉफी. तर काय करू माझ्या हातून फक्त गोड. तुम्ही आहेच तेवढ्या गोड. गोड होते. आज ताई खरं बोलले, मी गोड आहे ना म्हणून माझ्याकडे सगळे चहा कॉफी गोड पदार्थ गोड होतात. गोड होतातच. ताईने खूप छान टाटू काढलेला आहे. टॅटूच म्हणतात ना? हो. तर फुलपाखरू काढलेला आहे, खूप छान दिसत आहे. डिझाईन छान काढलेली आहे. आणि दाखवा दुसरी बाजू. इनिशियल काढलेला आहे नवरा बायकोंच्या नावाचं. हे बघा युबी. छान आहे. भीती वाटत नाही का? दुखत नाहीये? एवढं काय नाही वाटत आहे. तेवढ्या पुरतं तेवढं होतं. जसं आपल्याला इंजेक्शन देतात तसं टोचलं जातं थोडंसं. बापरे, मला तर बघूनच भीती वाटते. ते बघते ना मी कधीतरी. मला खूप हौस होती या गोष्टीची. मी त्यांना विचारलेलं, मग त्यांची परवानगी घेतली. ते म्हटले ठीक आहे, तुला हौस आहे ना काढ. काढायला मला 2-3 वर्ष थांबावं. कपाळाला आहे ना गोंधन? ते थोडस अंधक झालेलं आहे. हा चांगलंय चांगलंय. पूर्वीच्या बायका कपाळ, हो हो, मनगट, डोळ्याच्या इकडं, हा नाकाच्या जवळ. नाकाच्या जवळ मी इथे घेतले पूर्ण गोंधन काढलंय काय? बाप रे बाप. श्रेष म्हणते मम्मी इथं काय करायला लागलं. मी म्हटलं नाही बाळा. बाप रे बाप. ताई खूप मॉडर्न झालेले आहेत ना? नाही बायका करतात ना, भरपूर करतात. छान गोंधन काढलेले आहेत. टॅटू काढले. गोंधन आता टॅटू म्हणायचं. हातावर तरी इथं पण ते काढलेलं आहे गोंधनाने. छान छान. आता निवांत पुन्हा. बाय बाय बाय. सायंकाळचे 8 वाजले आहेत आत्ता आणि मी मागाशी देवपूजा केलेली आहे आणि आत्ता आम्ही जेवण करायला बसलेलो आहोत संध्याकाळचं. तर आज व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूया. तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.